आपण आज भिवाडे बुद्रुक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत कांताताई विर्णन, ह्या भिवाडे बुद्रुकच्या सरपंच आहेत. आता या गावातील लोकांच्या व्यथा म्हणजे प्यायला शुद्ध पाणी नाही, हापशावर जावं लागतं. जल जीवन मिशनच्या माध्यमातून योजना पूर्ण झाली परंतु नळ जोडलेले नाहीत, नळ खराब आहेत. बाजूच्या शेतकऱ्याच्या एक संरक्षण भिंत तिथे बांधलेली म्हणजे घर पडू नये पावसाळ्यामधून, ते काम अपूर्ण आहे. एसटी गावामध्ये येत नाही, इथं बिबट्याची समस्या आहे, पिंजरा लावला जात नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आता आपल्या सोबत सरपंच ताई आहेत. ताई, तुम्ही काय सांगाल? प्रश्न क्रमांक 1, गावामध्ये एसटी येत नाही, नेमकी अडचण काय? काय नाही वाणी साहेब, एसटी आम्ही चालू केली होती जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये. एसटी बंद होती, बरेच दिवस बंद होती. पण मी लांडे साहेबांकडे गेले, म्हणलं साहेब असं असं आमच्या पोरांना येण्या जाण्यासाठी हे एसटी येत नाही. सकाळी 10 वाजता पोरांना जावं लागतं, संध्याकाळी 6 वाजता. बरं बिबट्याचा प्रश्न, त्याच्यामुळं मग साहेबांनी लगेचच ऐकलं आणि एसटी आम्ही चालू केली. बरं जवळजवळ महिनाभर एसटी येत होती, सकाळी 10 आणि संध्याकाळी 5 वाजता एसटी येत होती. नंतर काय झालं, मध्येच आमच्या गावामध्ये म्हणजे याला रस्ता, तिथं एसटी वाळायला जागा नाही, तर तिथं जीबाणवाले गाड्यामध्येच लावायला लागले. गावातले लोक पण गाड्यामध्येच उभे करतात आणि मग त्याच्यामुळे एसटीला वळायला प्रॉब्लेम होतो. जल जीवन मिशनची योजना पूर्ण झाली पण अनेक ठिकाणी पाईप उघडेच आहेत, नळांना पाणी पण येणार नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार हर घर नल से जल, पण पाणी प्यायला मिळत नाही. महिलांच्या डोक्यावर आजही हांडा आहेच आहे, हापसे चालू आहेत, धरणातल्या लोकांना अशुद्ध पाणी प्यावं लागतंय. काय झालं माहिती का वाणी साहेब, आमचं जे जलजीवनचं काम आहे ते पूर्णपणे झालेलंच आहे. पण आम्ही जे नळ कनेक्शनचं काम दिलं होतं, ते कनेक्शनचं काम त्यांनी निकृष्ट दर्जाचं जे मटेरियल वापरलं. कोण ठेकेदार? ते रोहन गणेशकर म्हणून. तर त्यांनी ते जे कनेक्शन मटेरियल वापरले ते अतिशय निकृष्ट दर्जाचं. आणि ते आम्ही 2 वेळा साहेबांकडे गेलो, तेव्हा रोकडे साहेब होते, आता ते नाही येत, ते रिटायर झालेत. तर साहेब बोलले की हा घेतो करून. आम्ही जेव्हा जेव्हा जातो तेव्हा ते हा आज करू उद्या करू असं सांगतात आम्हाला. मग आता जाऊन आम्ही शेवटी कंटाळलो. आता लोकांना शुद्ध पाणी मिळणार कधी? तुम्ही गावचे सरपंच आहात. नाही, आता तरी परत एकदा जाऊन साहेबांशी बोलून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. बिबट्याची समस्या पूर्व भागामध्ये खूप आहे, इकडे पण बिबट्या येतोय. कालच एका शेळीवर हल्ला केला, शेळी ठार झाली. वन खात्याने पिंजरा लावावा अशी स्थानिक लोकांची मागणी पण आहे. हो, मी मागणी केली आणि वन खात्याने पिंजरा पण लावलेला आहे. पण पिंजरा लावला तिथं पिंजऱ्यामध्ये कायच नसल्यामुळे वाघ काय तिथं थांबत नाही. वाघ सगळीकडे इकडे तिकडे फिरतीवर. आता पिंजरा काढून नेला? आहे ना, अजून आहे. नाही, काढून नेला मगाशी म्हणाले. नेला का? नेला असेल मग. आता लोकांचं म्हणणं आहे पुन्हा पिंजरा लावला पाहिजे. हो, मग परतही मागणी करू. तसं काय नाही, वन खात्याचे लोक येतात, त्यांना सांगितलं की ती लगेचच येतात. आता इथे जे पुढचं गाव कुठलं खालचं? शिवली ते पुढचं गाव इकडे इंगळून त्यांना जोडणार एक पूल आहे. तो पूल खराब झालेला आहे, वाहतुकीला धोकादायक आहे, तो दुरुस्त व्हायला हवा. काय आमदार खासदारांकडे कधी मागणी केली? हो, केली ना. कोणाकडे केली? आपले अतुल बेनके साहेबांकडे मागणी केली. ते दुरुस्तीचं आलं होतं, परंतु तिथल्या काही स्थानिक लोकांनी ते फिरवलं की आम्हाला दुरुस्ती नकोय, म्हणून आम्हाला पूर्णपणे नवीन काम पाहिजे. काय म्हणाले बेनके साहेब त्यावेळेस? हो, त्यांनी सांगितलं ना करणार आहेत म्हणून. तर विद्यमान आमदार कोण आहे? आता शरद दादा सोनवणे. त्यांचं काम कसं आहे? हो, चांगले ना. आमच्या भागात नाही अजून आले, ते इकडे आलेच नाही म्हणजे अजून. इकडचे रस्ते कसे आहेत? इकडचे रस्ते मी जेव्हा सरपंच झाले तेव्हा आमच्याकडे अतिशय खूप म्हणजे रस्ता एवढा खराब होता की येता पण येत नव्हतं. शिवलीपासून इथपर्यंत येता पण येत नव्हतं. बेनके साहेबांच्या माध्यमातूनच मी 30 लाख रुपयाचं काम मंजूर केलं आणि दुरुस्ती पण करून घेतली. आता सध्या तरी शिवली ते भिवाडे बुद्रुक माझा रस्ता म्हणजे व्यवस्थित आहे. बरं आहे, एवढा काही चांगला नाही. खासदार कोण आहेत? खासदार अमोल कोल्हे साहेब. त्यांचं काम कसं आहे? हो, त्यांचं पण चांगलं. ते येऊन गेले आमच्या गावाला. म्हणजे खासदार कोल्हे साहेब येऊन गेले, बेनके साहेब येऊन गेले, आमदार शरद सोनवणे कधी आलेच नाही. आले नाही. त्यांना कधी बोलवायचं? दादांकडे काही काम जेव्हा वाटेल गरज पडली तर जाऊया. आता एसटी आली पाहिजे, त्यांची जबाबदारी आहे. रस्त्याला खड्डे पडलेत, ते त्यांनी डिपार्टमेंटला सांगितलं पाहिजे. शेवटी ते पण जनतेचे सेवक आहेत, त्यांना शासन पगार देतं आपल्या करामधून.
ही सगळ्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. तुम्हाला पण पगार मिळतो ताई, नाही आम्हाला पगार नाही मिळत आहे. काय मानधन मिळतं ना, हो पण काय तर ते काय वेळ मिळत नाही. नाही. आता गावामध्ये अजून काय समस्या आहेत आणि तुमचा सरपंच म्हणून किती कार्यकाळ शिल्लक आहे? आता माझा सरपंच म्हणून 1-1.5 वर्षाचा कार्यकाल राहिलेला आहे. गावचे नागरिक समाधानी कारभारावर? हो नाही समाधानी तर नाहीच आहे. आता आपले हे असं अर्धवट काम असल्यामुळे लोकांना असं वाटते ना की सरपंच ताईंनी असं काम करावं तसं काम करावं, पण आता शेवटी काय ते असं. ताई तुमच्या गावाला पावसाळ्यामध्ये म्हणजे पाऊस पडल्यामुळे लोकांच्या घरांना तडे जातात. शासनाने संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय घेतला, संरक्षण भिंत बांधली, परंतु तिथे एका शेतकऱ्याचं जमीन सपाट केली नाही, वरून विद्युत वाहिनी गेलेली आहे, त्याचं देखील काम अद्याप झालेलं नाही. हो आम्ही ते जेव्हा काम चालू केलं तेव्हाच आम्ही त्या आपत्ती व्यवस्थापनाचे जे अधिकारी आहेत आपले आगळराव साहेब त्यांना पण सांगितलं होतं की साहेब जेव्हा तुम्ही काम चालू करणार संबंधित शेतकऱ्यांची परवानगी घ्या आणि मग तुम्ही चालू करा. त्यांनी संबंधित शेतकऱ्यांनी तेव्हाच त्यांना परवानगी दिली, तेव्हा त्यांनी त्यांना अडवलं नाही. मग त्यांनी ते काम चालू केलं. त्यांचं काय झालं असेल त्यांचं बोलणं समजा आता 2-3 महिने ते काम चालू होतं. आता काम चालू असल्यामुळे तिथली शेती पडीक होती. मग त्या लोकांना जर त्याचा काय मोबदला भेटला असेल तर ते माहित नाही, पण शेतकरी आता माझ्याकडे तक्रार करायला लागले. मी तेव्हाच त्यांना सांगितलं होतं जेव्हा तुम्ही काम चालू करणार आहेत तेव्हाच तुम्ही साहेबांशी बोला आणि नंतरच काम चालू करा म्हणून. ग्रामसेवक कोण आहेत? प्रज्ञा घोडे मॅडम. वेळेवर येतात? हो येतात ना. सकाळी किती वाजता येतात? सकाळी 10-10:30 पर्यंत येतात. सकाळी 9-9:30ची वेळ. जातात किती वाजता? 2-2:30-3 ला जातात. 6 वाजेपर्यंत थांबलं पाहिजे. त्यांना किती गाव आहेत? नाही एकच गाव आहे. दुपारीच जातात? हो. तुम्ही कधी व्हिडिओ सांगत नाही का ग्रामसेवक थांबत नाही म्हणून गावात? नाही तसं काय नाही. काही तक्रार नाही. आपल्या सोबत होत्या सरपंच ताई, अतिशय इनोसंट आहेत. गावातील विकासाची कामं त्यांच्याच काळात पूर्ण होतील असं नाही. कधी कधी कामं जास्त असतात आणि सगळी कामं एका वेळेस पूर्ण होऊ शकत नाही. लोकांची नाराजी असणं साहजिक आहे, परंतु सरपंच ताईंनी जी कामं केली ती प्रामाणिकपणे केलेली आहेत असं त्यांच्या बोलण्यावरनं दिसतंय. गावात एसटी येत नाही, सरपंच बाईंचा काही दोष नाही. रस्ता अरुंद आहे, रस्त्याच्या कडेला लोक गाडी उभी करतात आणि एसटीला वळायला जागा नाही. दुसऱ्या बाजूला जे संरक्षण भिंतीचं काम आहे तर आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. जलजीवन मिशनचं काम अपूर्ण आहे, म्हणजे नळ बसवायचे राहिलेले आहेत. संबंधित ठेकेदारांनी नळ निकृष्ट दर्जाचे दिले, ते कोण गणेश करे असं ताईंचं म्हणणं आहे. त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. भिवाडे बुद्रुककरांनो एक चांगल्या महिला सरपंच आहेत, त्यांच्या माध्यमातून जी चांगली कामं झाली असतील त्यांना धन्यवाद. जी कामं अपूर्ण असतील ती त्यांच्याकडनं सोडून घ्या. अतुल बेनके आमदार असताना त्यांच्याकडनं निधी खूप मिळाला. खासदार अमोल कोल्हे पण इकडे आलेले, विद्यमान आमदार शरद सोनवणे इकडे आले नाहीत अशी सरपंचबाईंची तक्रार नाही, पण खंत आहे. आमदार शरददादा सोनवणेंनी गावाला यावं, भेट द्यावी आणि ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, भिवाडे बुद्रुक. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.